महायुती आणि महाविकास आघाडीचे मुंबईतले उमेदवार अजूनही ठरेना। भाजपच्या 6 पैकी 2 जागांवर उमेदवार जाहीर, तर महायुतीच्या उर्वरित 3 जागांचं घोंगडं अजूनही भिजतच। प्रचार गीतातून जय भवानी शब्द काढणार नाही, आधी मोदी शहांवर कारवाई करा मग आमच्यावर कारवाई करा, उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला ठणकावलं। पंतप्रधान बनावं असं फडणवीसांचं स्वप्न होतं, मोदी शहांनी फडणवीसांचे पंख छाटले, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात होणार चौरंगी लढत, वंचितकडून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर, मालती थविल यांना दिंडोरीतून उमेदवारी। घड्याळासाठी काम करणाऱ्या महिलेला कामावरून काढलं, अजित पवारांचा रोहित पवारांवर आरोप, तर धमकी दिली असती तर लोकांनी निवडून दिलं असतं का, सुळेंसह रोहित पवारांवर अजित पवारांचा निशाणा। कल्याणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लावले बॅनर, राज ठाकरेंच्या महायुतीच्या पाठिंब्यावरून व्यंगचित्र, व्यंगचित्राच्या बॅनरवरून जोरदार चर्चा। अमरावतीमधून दिनेश बोप हेच निवडून येणार, रवी राणांनी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नका, बच्चू कडूंचा रवी राणांना थेट इशारा। आरोप सिद्ध केल्यास राजकीय संन्यास घेईल, खासदार संजय जाधवांचं महायुतीच्या नेत्यांना खुलं चॅलेंज, महायुतीच्या नेत्यांनी केले होते जाधवांवर गंभीर आरोप। गद्दारांच्या विरुद्ध निवडणूक लढावी लागते, जाधवांना 2 लाखाच्या फरकानं पराभूत करून नरेंद्र खेडेकरांचा हल्लाबोल। हिंगोलीमध्ये नितीन गडकरींच्या सभेत रिकाम्या खुर्च्या, कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी मनधरणी। आमदार दत्तात्रय भरणे आणि माझ्यात वैयक्तिक वाद नाही, आमची राजकीय विचारांची लढाई, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया। उदयनराजे भोसलेंनी घेतली कराडच्या व्यापाऱ्यांची भेट, उदयनराजेंनी व्यापाऱ्यांसोबत घेतला आंब्याचा आस्वाद। पंतप्रधान नरेंद्र मोदींची 30 एप्रिलला कराडमध्ये सभा, भाजप उमेदवार उदयनराजे भोसलेंसाठी प्रचार सभा, उदयनराजे यांनी सभास्थळाची केली पाहणी। महायुतीचे शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे उद्या भरणार उमेदवारी अर्ज, शिंदे फडणवीस अजित पवारांच्या उपस्थितीत भरणार अर्ज। शेतकऱ्यांवर सर्वात जास्त अन्याय पवारांनी केला, बावनकुळेंची शरद पवारांवर टीका, तर पवारांच्या कामामुळे भाजपने पवारांना पद्मभूषण दिला, सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर। राष्ट्रवादी 22 एप्रिलला करणार जाहीरनामा प्रसिद्ध, अजित पवार सुनील तटकरे उपस्थित राहणार। हिंगोलीमध्ये भाजपला मोठा धक्का, माजी सभापती दिनकरराव देशमुखांचा पक्षाला रामराम, देशमुखांसह कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश। परभणीमध्ये वाळू माफियांची दादागिरी पुन्हा चर्चेत, शासकीय कर्मचाऱ्यासोबतचा हुज्जत घालतानाचा व्हिडिओ समोर, पाथरी पोलिसांमध्ये तक्रार दाखल। मुंबईच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं घट, 7ही धरणांमध्ये केवळ 22.61% पाणीसाठा, तर पाणी कपातीबाबत मात्र महापालिकेकडून चाल ढकल। धाराशिव जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, फळबागांसह पॉली हाऊसचं प्रचंड नुकसान, तर पावसामुळे रस्त्यावर झाडं उन्मळून पडली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।